आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मराठा आक्रमक तर गावागावात चक्का जाम करत तब्बल 2 तास रास्ता रोको। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आमरण उपोषण, रस्त्यावर उतरून आंदोलन समाजाच्या पुढच्या पिढीसाठी करत आहेत। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अंतरवेली सराटी येथून मुंबई कोट्यावधी मराठा रस्त्यावर उतरून शांततेत आरक्षणासाठी आंदोलन करत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करू असा शब्द दिला होता। मात्र 10% आरक्षण देऊन मराठा समाजाच्या भावनेचा अनादर करत पानं पुसण्याचं काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केल्याने सकल मराठा समाजात तीव्र भावना व्यक्त करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून त्यांनी दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी लक्षवेधी रास्ता रोको गावागावात करण्यात आलं। याच अनुषंगाने निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारो मराठा बांधव सकल मराठा समाज म्हणून एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाला आपल्या आरक्षणाविषयी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी सर्व समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र करत तीव्र शब्दात सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे। तर सगळे सोयरे कायदा पारित करावा, अन्यथा गाठ आमच्या मराठ्यांशी राहील असा इशारा समाज बांधवांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला आहे। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानं आज या निलंगा शहरामध्ये, निलंगा तालुक्यामध्ये, सबंध तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही शांततेनं या ठिकाणी हा रस्ता रोको केलेला आहे। आताच मी बोलत असताना म्हटलं की त्यांचं नाव घेणं मला आवडत नाही का, तर मराठा समाज हा इतका मोठा समाज आहे, तो मनानेही मोठा आहे आणि संख्येनेही मोठा आहे आणि मराठा समाजाच्या पासंगात सुद्धा बसायची ही अवलादी नाहीत आणि ह्यांचं नाव घेऊन मी त्यांना मोठं करण्याचं काय कारण आहे? मराठ्याच्या खांद्यावर बसूनच हे लोक सत्तेवर आलेत हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय। मुळात त्यांची नावं घेणार नाही का, तर आम्ही आमच्या मायबापाची नाव घेत असतो। आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर 33 कोटी देवाची फलटण बाज होती हे प्रबोधनकार ठाकरे साहेबांना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे यांचं नाव घ्यायचं काय कारण आहे? आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा, सरकार कुठलंही असो, पंजाचा असो किंवा छक्क्याचा असो, आम्ही आरक्षण घेणार, तेही ओबीसी मधूनच घेणार आणि कसं घ्यायचंय ते मराठ्यांना चांगलं माहित आहे। मराठा समाजाला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज हा शांततेला सोडणार नाही। जे काही आंदोलन होतील ते शांततेच्याच मार्गाने होतील। मराठा समाजावर कायम अन्याय होत आलेला आहे। मराठा समाजाला ची नोंद विधिवत म्हणजे कायद्याच्या ह्याच्यात 82 नंबरला कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीची नोंद आहे। ही नोंद असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। ही वंचित ठेवलेली जागा आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्यावं यासाठी मराठा समाजाचा जागा झालेला आहे आणि तो हक्काचं आरक्षण या ठिकाणी मागत आहे।